नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। सोलापुरात भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समिती आक्रमक। पारंपरिक वाद्य वाजवत चाबूक मारत भावना शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न। 2027च्या जनगणनेमध्ये भटक्या विमुक्त समाजासाठी स्वतंत्र रकाना। राष्ट्रीय आयोग विधेयकावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी। उल्हासनगरमध्ये मध्यवर्ती रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन 17 मार्च पासून बंद। रुग्णांची गैरसोय। मशीनमधील ट्यूब, डिटेक्टर आणि टँक 3 महत्त्वाची उपकरणं निकामी झाल्यानं सेवा ठप्प। संभाजीनगरमध्ये गारपीट वादळानं उभा कांदा जमीनदोस्त। कांदा उत्पादक शेतकरी संकटात। लाखो खर्च करूनही शेतकऱ्यांच्या पदरात निराशा। 7 महिन्यांच्या बाळाच्या घशातून सेफ्टी पिन काढण्यात यश। रत्नागिरी डॉक्टरांच्या प्रयत्नांनी बाळ सुरक्षित। महिनाभर सर्दी खोकल्यामागे निघाले धक्कादायक कारण। तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध भोंदू बाबाला नांदेडमध्ये अटक। समर्थकांनी पोलिसांना दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या। भोंदू बाबावर दाखल गुन्ह्याची कागदपत्र समर्थकांनी फाडली। भोंदू बाबाच्या अटकेनंतर परिसरात खळबळ। चांदवडमध्ये 1.5 एकर गहू खाक। अवकाळी बेमौसमी पावसामुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। शेतातून गेलेल्या वीज पोलच्या तारा लोंबकळत असल्यानं शॉर्ट सर्किट। रायगडमधील नेरळ ग्रामपंचायतीच्या जलजीवन योजनेचा पाईप जळाल्यानं लाखोंचं नुकसान। नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। योजनेसाठी मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या पाणी पुरवठा पाईपला अचानक आग। 15 गुन्ह्यांची उकल करणारा शॉन नॉटी काळाच्या पडद्याआड। भंडाऱ्यात शासकीय इतमामात अखेरचा निरोप। पुण्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात 9 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रभावीपणे गुन्हेगारी मोडीत काढण्यात नॉटीची मदत। आंबेगाव थोरांदळे गावात दरोड्याच्या उद्देशानं वृद्धाचा खून। परिसरात भीतीचं वातावरण। घरातील ऐवज लंपास केल्याची माहिती। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना। भंडाऱ्यात मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला। 15 दिवसांपासून बेपत्ता व्यक्ती मृतावस्थेत आढळली। लोभी जंगलातील रहस्यमय मृत्यू तपास सुरू। या होत्या काही विशेष घडामोडी। आणखी विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।